दोन माणसांमध्ये होणारा संवाद हा खरा संवाद नसतो. हे मी कोणाकडून शिकले माहितीये? महामाया निळावंतीकडून. हो, ही तीच निळावंती आहे जिच्या ग्रंथावर भारतात बंदी आहे. जो वाचल्याने एकतर माणूस वेडा होतो किंवा तो मरतो. ज्यामध्ये प्राणी पक्ष्यांची भाषा, वशीकरण यांसारख्या गोष्टी आहेत असं म्हणतात. पण मूळ ही निळावंती आहे तरी कोण, याचा खऱ्या अर्थाने उलगडा होतो तो या पुस्तकात. सुमेध लिखित महामाया निळावंतीमध्ये, जिथं माणसाचं स्वार्थीपण उघडं पडतं आणि जिथं माणसांचा जिवंत संबंधच होतो, तो ग्रंथ म्हणजे महामाया निळावंती. मी याला ग्रंथच म्हणेन, कादंबरी नाही. कारण हे पुस्तक नुसतं हातात जरी घेतलं ना तरी अंगावरती काटा येतो. अंगात वेगळंच काहीतरी संचारतं. कधी ते निळावंतीचं जिवंत जीवन असतं, तर कधी त्या विक्रम विभूतेचा मृत्यूला जिंकण्याचा अट्टहास. मानव विरुद्ध निसर्ग हा अगदी जुना प्राचीन संघर्ष आपल्याला या ग्रंथातून समजतो. मानवाचा जन्म होतो नैसर्गिक प्रक्रियेतून. तो जगतो तो निसर्गानेच दिलेल्या स्रोतांवर जगतो आणि मृत्यूनंतर पुन्हा एकदा तो निसर्गाकडेच जातो. इतकं सगळं निसर्गाशी कनेक्ट असून सुद्धा तो निसर्गाला सोरबाडायला निघालाय. पण कितीही आणि काहीही झालं तर निसर्ग त्याचा स्वतःवरचा ताबा मात्र काही सोडत नाही. आणि याचीच अनुभूती आपल्याला या ग्रंथात येते. माझ्या मते निळावंती प्रत्येक युगात हजारो जन्म घेणारी, स्वतःच निसर्ग बनून अवतरलेली निसर्गकन्याच आहे, जी केवळ जीवनाच्या शोधात असते. ही कथा प्राचीन, मध्ययुगीन आणि त्याच वेळी आधुनिक जरी असली तरी तिचा आजच्या काळाशी खूप जवळचा संबंध आहे असं मला वाटतं. कारण आज हाच निसर्ग आणि अत्याधुनिक पण तरीही अडाणी मानवातला संघर्ष टिपेला पोहोचलाय आणि हाच या ग्रंथात सुद्धा येतो. ही कथा कशी वळण घेते, कशी रंगत जाते हे काही मी तुम्हाला सांगणार नाही. कारण या कथेतलं जादुई पण तितकंच वास्तववादी असणारं हे जग तुम्ही तुमच्याप्रमाणे अर्थ लावून अनुभवावं असं मला वाटतं. त्यामुळे सर्वांनी हे पुस्तक जरूर वाचा. आणि जर वाचलं असेल तर तुमच्या मते निळावंती ही नक्की कोण? ती देवी आहे, डाकिण आहे, की एक सामान्यच पण तितकाच असामान्य असा मातृत्वाचा वसा ठाई वसवलेली पृथ्वी तत्वातली एक स्त्री? कमेंट्स मध्ये नक्की सांगा.